प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड। महामंडळातील काही बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनेक ठिकाणी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। लाल परी अर्थात एसटी साठी महामंडळाकडून ठरवून दिलेल्या अधिकृत उपहारगृहावर एसटी बस थांबत नसल्याने प्रवाशांसोबतच एसटी महामंडळाची फसवणूक होत असल्याचा पुरावा समोर आलेला आहे। ज्यामध्ये जळगाव ते वापी, अहमदाबाद ते धुळे आणि सुरत ते शिरपूर अशा महामार्गावर नेमकी कोणत्या हॉटेल चालकांना अधिकृत थांबा देण्यात आला आहे। या अधिकृत प्रश्नाचे उत्तर मागच्या 20 वर्षांपासून परिवहन विभागाकडून मिळत नाही, तर यामध्ये अनेक हॉटेलला असा थांबा दिला नसल्याचं अभिलेखावरून दिसून येत आहे। मात्र सध्या या हॉटेलवर सर्रासपणे एसटी महामंडळाच्या बस थांबत असल्याचं दिसून आलं आहे। थांब्यावर जास्तीच्या दराने पैसे आकारले जातात। महामार्ग क्रमांक 6 गुजरात महाराष्ट्र सीमावर्ती भागात रस्त्यावरील हॉटेल येथे अधिकृत थांबा नसताना या हॉटेलच्या बाहेर तसा बोर्ड लावण्यात आला असून या हॉटेलवर बसेस आजही थांबतात। नियमानुसार अधिकृत बस थांब्यावर बस केवळ 15 मिनिटे थांबते, मात्र बस थांब्यावर तासभर बस थांबत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। तसेच त्यांच्याकडून अशा थांब्यांवर जास्तीच्या दराने पैसे आकारले जातात असा आरोप अनेक वेळा अनेक प्रवासी करत असतात। अधिनियम काय सांगतो? रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत हॉटेलवर गाडी थांबू शकत नाही। प्रवास सुरू केल्यानंतर कमीत कमी 50 किलोमीटर प्रवासानंतर किंवा 1.5 तास प्रवासानंतरच गाडी अधिकृत ठिकाणी थांबवता येईल। हॉटेलच्या ठिकाणी 15 मिनिटे थांबा। महामंडळ व्यतिरिक्त अनधिकृत हॉटेलवर गाडी थांबल्यास चालक वाहक यांना प्रत्येकी 500 रुपये दंड, महिन्यातून एकदा खाद्यान्न परीक्षण केले जाईल। परवानाधारक हॉटेलचे कर्तव्य: स्वच्छ निशुल्क पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, स्वच्छ निशुल्क स्वतंत्र स्वच्छतागृहे, 30 रुपयांमध्ये चहा नाश्ता पुरवणे, संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रणाखाली ठेवावा। प्रवाशांच्या सामानाची जबाबदारी हॉटेल आस्थापनेची राहील। महिला प्रवाशांना त्रास होत असल्याची तक्रार धक्कादायक म्हणजे महामार्गावरील हॉटेल या हॉटेलचे फूड अँड ड्रग्सच्या परवाने आहे। परवाने नसलेले उपहारगृह किंवा हॉटेलमध्ये हे शासकीय चालक आणि वाहक थांबतेच कसे? स्थानिक डेपो मॅनेजरला हे सर्व प्रकरणे आणि गैरव्यवहार माहिती नाही का? तरी देखील या हॉटेलवर बस थांबत आहेत। याबाबत अधिकाऱ्यांना प्रतिक्रिया मागितली असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला। तर महामार्ग क्रमांक 6 वरून रस्त्यावर ज्या हॉटेल अधिकृत थांबा देण्यात आला नाही अशा ठिकाणावरही राज्य परिवहन विभागाचे चालक आणि वाहक त्यांच्या मनमानी कारभाराने बस थांबवतात। मागच्या काळात गुजरात पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या बसेसमधून अनेक वेळा प्रतिबंधित अवैध दारू तस्करी हे उजेडास आणले होते। तसेच लांब बल्ल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या बसेसमधून अनेक वेळा महाराष्ट्र पोलिसांनी गांजा सुद्धा जप्त केलेला आहे आणि तो सर्व प्रकरण पोलीस अभिलेखावर नमूद आहे। तिथे बाजूलाच एक स्टॉल आहे जिथे अनेक प्रवासी मद्यपान करताना दिसतात। याचाही महिला प्रवाशांना त्रास होत असल्याची तक्रार प्रवाशांनी अनेक वेळा केलेली आहे। अधिकृत बस थांब्याबाबत महामंडळाकडून निविदा काढल्या जातात, त्यातून महामंडळाला उत्पन्न मिळते। मात्र महामंडळातील काही बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनेक ठिकाणी अनधिकृत बस थांबे सुरू असून यातून शासनाचा महसूल बुडतो। शिवाय अशा हॉटेलमध्ये प्रवाशांकडून अवाजवी बिल आकारले जातात, त्यामुळे प्रवाशांची देखील लूट होत असल्याचं मागच्या 30 वर्षांपासून दिसून येत आहे। यात अधिकाऱ्यांचे हॉटेल मालकांसोबत आर्थिक हितसंबंध असल्याचा संकेत दिसून येतात। यामध्ये गंभीर बेकायदेशीर कृतीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली नाही तर त्यांच्या विरोधात सुद्धा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक माननीय श्रावण दत्त यांनी आपल्या स्तरावरून गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावे। गुन्हेगार प्रवृत्तीचे हॉटेल मालक आणि परिवहन विभागाचे कर्मचारी म्हणजे बस चालक आणि वाहक यांच्या विरुद्ध ही गुन्हे दाखल करावे, जेणेकरून या मुजोर प्रवृत्तींना कायद्याचा धडा शिकायला मिळेल। जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमीन शेख।